मित्रांनो, मेंदूची कलाई या आपल्या चॅनलमध्ये मागच्या काही भागात ऋषी राज, सिद्धार्थ पोद्दार, सूरज कठाळे, संजय सपर, काशीनाथ आवाळे, विठ्ठल ओम नवले, हरीश यांनी केलेल्या कमेंटमुळे आपण आज आलो आहोत चौकांचा रॉटविलर वाघोली येथे। वाव वाव। पण यांच्यात एक खास कमेंट आली आहे नाना बोडखे यांची, ज्यात ते लिहितात, भाऊ एकदा वाघोलीला या प्लीज, मी एक झोमॅटो डिलिव्हरी बॉय। मित्रा, मी तुझं दुःख समजू शकतो, दिवसभर इथे डिलिव्हरी देऊन तुझं काय होत असेल। मला अपेक्षा आहे की हा सिग्नल तोडणारा डिलिव्हरी बॉय तू नाही। प्रत्येक उत्तराचा प्रश्न या चौकामध्ये निर्माण झालेला दिसत आहे। या चौकाचे जेवढे कमी कौतुक करावे तेवढे जास्त आहे। या चौकात जर 10 सेकंद डोळे बंद करून उभे राहिले तर हॉर्नच्या आवाजाने कानाचा ऑर्गेझम आल्याशिवाय राहत नाही। तुम्ही नगरवरून 1.5 तासात वाघोलीला पोहोचता, जे अंतर 105 किलोमीटर आहे, आणि इथून पुढे वाघोली टू एरोडा 12 किलोमीटर जर तुम्ही 2 तासात जाऊ शकलात तर तुम्ही नशीबवान होता हे समजा। कमजोर हृदयांच्या लोकांसाठी हा चौक नाही। इथल्याच एका दुकानवाल्या काकांनी मला सांगितले की गाडीवाल्यांची तर सोडाच, कधी कधी मला फक्त रस्ता क्रॉस करण्यासाठी 20 मिनिट लागतात। इकडे रोज वावरणारे चुकून जर घरी वेळेत पोहोचले तर बायको यांच्यावर संशय घेते, कुठे होतास खरं सांगा। जे मागच्या 5 वर्षांपासून इकडे राहत आहेत त्यांचे 6 वर्षे इथल्या ट्रॅफिक मध्ये गेले आहेत। जर का इथल्या सर्व नियम भंगूंवर कारवाई करून फाईन लावला तर पुण्याचे आरटीओ हे आशिया खंडातले सर्वात श्रीमंत आरटीओ होईल। इथल्या गाड्यांचा आणि रस्त्यांचा ताळमेळ बसवणे म्हणजे टूथपिकने विहीर खोदण्यासारखा विषय आहे। हिंग केशर एअरलाइन्स एल लातूरपणे 200 रुपये 200 रुपये। या चौकाच्या मध्यभागी एक बेवारस रिक्षा स्टँड आहे। ते किती बेवारस आहे हे बघायचे का? आता बघा, मी या रिक्षात येऊन बसलो, मला यातून हकलायला पण इथे कोणी नाही। महाराष्ट्राच्या राजकारणाने येडा झालेला हा बोर्ड, ज्याच्यावरचे नाव नो पार्किंगच्या जागी हो पार्किंग झाले आहे। हताश होऊन चहावाल्या काकांना विचारले की चहा आहे का, तर त्यांनी मला सांगितले की हे चहाचेच दुकान आहे। मग मी त्यांना म्हटले, बरं जाऊ द्या, मला 1 ग्लास सूर्यवंशमची खीर द्या।